ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एल्फिस्टन ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मी सध्या एल्फिस्टन ब्रिजच्या परळ या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की MMRD कडून खरं तर पाडकामाची जी सुरुवात आहे ती काल रात्रीच या ठिकाणी केली होती। आपण पाहू शकतो की एक खड्डा देखील यासाठी सध्या खणलेला आहे। दृश्यामध्ये पाहतो की JCB देखील आपणास या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर 125 वर्ष हा जुना जो पूल आहे तो मानला जातो। खरं तर या जो पूल आहे तो सध्या आता वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात आलेला आहे। मात्र वाहतुकीसाठी पर्यायी जे मार्ग आहेत ते देखील आता सुरू करण्यात आलेले आहे। मात्र आपण पाहतो की 19 बिल्डिंगा ज्या या पुलासंदर्भात बाधित होणार होत्या त्यांचा विरोध आता देखील सध्या आपण पाहतोय की तो कायमच आहे। मात्र आपण पाहतोय की सध्या वाहतुकीसाठी एल्फिस्टन ब्रिज हा सध्या बंद करण्यात आलेला आहे। खरं तर शिवडी आणि हा कनेक्टर जो ब्रिज तयार करण्यासाठी हा सध्या हा जो ब्रिज आहे सध्या पाडकामासाठी हाती घेण्यात आलेला आहे। खरं तर MMRD कडून सध्या पाडकामाचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आपण पाहतोय की खरं तर 19 इमारती बाधित यांचा जो विरोध असल्यामुळे आपण पाहतोय की पोलिसांची बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जमावबंदी देखील या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात आलेली आपण पाहतोय की सध्या पूर्ण शुकशुकाट या ब्रिजवरती आपल्याला पाहायला मिळते आणि ब्रिजचा जो परळचा खाली आपण पाहतोय की परळचा जो भाग आहे भागात सध्या जे पाडकामाचं जे MMRDने काल रात्री काम हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्ण आता ब्रिज सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि वाहतुकीचा जो वेगवेगळे मार्ग ते देखील या ठिकाणी आहेत। आपण पाहतोय की जे नागरिक आहेत तिथे ते देखील चालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि दृश्यामध्ये पाहतोय की चालताना खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपण जो ते समोर जे बघतोय ते देखील सळ्या रॉड लावलेले आहेत त्यामुळे हा पूर्ण बंद करण्यात आलेला आपण पाहतोय की नागरिकांची पूर्ण गैरसोय होत आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की ज्या महिला आहेत त्या महिला देखील या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आहे। मात्र आपण बोलतो की वाहतुकीसाठी ज्या बंद करण्यात त्याप्रमाणे नागरिकांसाठी देखील ये जा या ब्रिजवर केले जातात ते देखील बंद करण्यात आलेले। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नक्की खरं तर 19 इमारतींचा विरोध होता त्यानंतर देखील आता चालताना आपण ज्या स्काय वॉकरचे चाललाय तो देखील बंद करण्यात आलेला आहे। 19 बिल्डिंगचा विरोध होता, त्यांचे प्रॉब्लेम तर काय सॉल्व्ह केलेले नाही आहेत पब्लिकशी कुठेही। आणि तुम्ही आता बघा पब्लिक कसं येतंय ह्याच्यातून, पब्लिक कसं शिरतंय, पब्लिकला काय सुविधा केल्या आहेत ह्याच्यात। जर तुम्ही पर्यायी मार्ग दिलात पब्लिकला तर पब्लिक असं काय येईल? तुम्हाला बंद करायचं बंद करा ना, कोणाचा विरोध नाही, पण तुम्ही पर्यायी मार्ग तर द्या पब्लिकला कुठेतरी। पर्यायी मार्ग न देता तुम्ही फक्त बंद 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 करता। स्काय वॉक केलाय तो अजून चालू नाही केलाय पब्लिकसाठी, फक्त तुम्ही ब्रिज बंदसाठी तुम्ही आवाज दिलाय। पर्यायी मार्ग तर द्यायला पाहिजे ना। आता ॲम्ब्युलन्स कशा येणार तुमच्या, त्याचा वाहतुकीसाठी पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे। पण ॲम्ब्युलन्स येणार तर फिरूनच येणार ना शेवटी। पेशंट का तेवढा पेशंट थांबणार का तोपर्यंत? ते ठीक आहे, पण ह्या पब्लिकसाठी बघा तुम्ही आता पब्लिक कसं बघा जातं, ह्याच्या खालून बघा ह्या लेडीज कशा जात आहेत, काय जात आहे। तो स्कायवॉक चालू करायचा, मग हे बंद करायचं होतं ना तुम्ही। पब्लिकला पर्यायी मार्ग देऊन तुम्ही बंद करा ना, तुम्हाला कोणी नाही म्हणलं, तुम्ही तुमची मनमानी चालू ठेवली आहे। तुम्हाला पाहिजे आपण पाहतोय की तुम्ही तुमची मनमानी सुरू ठेवलेली आहे, पब्लिकसाठी पर्यायी मार्ग द्या अशा देखील ज्या भावना आहेत त्या सध्या आपण पाहतोय की परळकर सध्या व्यक्त करताना आपल्यास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबळीसह मी रवी खरात TV मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।